नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या दिवसभरात घडलेल्या ठळक घडामोडींवरती. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात विविध पक्षात वाकयुद्धाला सुरुवात. जाती धर्मावरून आरोप प्रत्यारोप सुरू. राजकीय वातावरण तापले. राजकीय वादातून दुकानावर हल्ला. शहरातील फाजलपुरा परिसरातील घटना. मवियाचे काम करत असल्याने जफर मर्चंट यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप. आता बघूया सविस्तर बातम्या. आमच्याकडे जनाब चंद्रकांत खैरे औरंगाबादी यांनी एक वक्तव्य केलेलं आहे, हे मी तुम्हाला दाखवतो असं म्हणत संजय शिरसाट यांनी खैरे यांचा व्हिडिओ दाखवून त्यांच्या धार्मिक वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. इथपर्यंत ठीक आहे, तरीही ठीक आहे, परंतु जेव्हा मुस्लिम समाजाचा माणूस नमाज पढून बाहेर येतो आणि बाहेर काही काही लोक बसलेले असतात, त्याच्यावर जर त्या नमाज पडलेल्या माणसाने फू असं केलं तर रोग बरे होतात. हा नवीन शोध जनाब चंद्रकांत खैरे औरंगाबादी यांनी लावलेला आहे. थोडक्यात तुम्हाला या माझ्या गोष्टीवर किती विश्वास बसेल मला माहीत नाही, परंतु मी त्यांचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय, एकदा पहा आणि यांच्या हिंदुत्वावर तुमचं असलेलं कॉमेंट सुद्धा करा. एक भी मुस्लिम आदमी ने एक भी पत्थर नहीं मारा मंदिर पे. ये ताजुब की बात है. मैं बोलता हूँ एक भी पत्थर नहीं मारा मंदिर पे, क्योंकि उनको मालूम है कि कल रामनवमी है और रामनवमी के इसमें पूरे देश भर में दंगे फसाद हो जाएंगे. फिर ये इतनी सोच, बड़ी सोच भी मुस्लिम समाज के पास है. वो हमारे विश्वास है. इनको मैं कितने बार बोला कि तुम 5 बार नमाज पढ़ो. क्यों? मैं भी बोलता कि हमारे सारे लोग बोलता कि मंदिर में जाते जाओ. इनको बोलता था कि 5 बार नमाज पढ़ो. क्यों? क्योंकि नमाज पढ़ने के बाद में आपको बताऊंगा, मैं जब मस्जिद के वहाँ बाहर कोई लोग बीमार ये रहते, नमाज पढ़ने के बाद में से मालूम है ना जी। क्यों करते हैं? मतलब इतनी इंपॉर्टेंट नमाज रहती है. इसलिए मैंने बोला कि इन्होंने अगर 5 बार नमाज पढ़ ली है तो इनके कारण से कई लोग अच्छे हो जाएंगे और इनके कारण से सब सारा मतलब इनके माहौल भगवान ने दिया, मतलब अल्लाह ने दिया हुआ माहौल अच्छा रहेगा. हे यांचं हिंदुत्व. अशा प्रकारे हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार उबाटा गटाचे लोक करत आहेत. अरे ज्यांना आम्ही या 45 वर्ष ज्या शिवसेनेत काम केलं, ज्या शिवसेना प्रमुखाबरोबर राहिलो, त्यांचे विचार हे कुठं चालले ते लक्षात घ्या. कशाला गर्वाने म्हणता मी 1990चा हिंदू आमदार, एकमेव हिंदू आमदार. आता म्हणा होय मेरे को मत दो, मैं जनाब चंद्रकांत खैरे औरंगाबादी आपके औरंगजेब की कब्र और अच्छी करूँगा, वहाँ और संगम रवरी पत्थर लगाऊंगा और तुम तो जाते जाते नमाज को मैं भी आऊँगा असं म्हणायची वेळ त्यांच्यावर आली. म्हणून आता उबाटा गटाच्या नेत्याला सांगतो, आता तुम्ही शांत बसा. जे तुम्ही गमावलंय ते गमावलंय, आता ते वापस येणे नाही. अरे ते शिवसेना प्रमुख कुठे, नेता कोणताही असो, शब्दामध्ये कधी हेरफेर नाही. जे बोललो ते बोललो म्हणण्याची ताकद ज्या शिवसेना प्रमुखामध्ये होती, त्यांचे तुम्ही वारसदारच काय, पण त्यांचे साधे सैनिक सुद्धा म्हणायच्या लायकीचे नाही, एवढं मात्र निश्चित आहे. इम्तियाज जलील यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली. जाती धर्मांच्या प्रचाराला सुरुवात झाल्याचं ते म्हणाले आहे. बघा, मला जे भीती होती ते भीती खरं ठरत आहे की जेव्हा जेव्हा निवडणूक जवळ येईल तर त्यांचा जे एजेंडा आहे, त्यांचं जे मुख्य कॅम्पेनिंग करण्याचं जे टॉपिक असणार आहे ते जाती आणि धर्माचा. आणि एका शिवसेनेनं सुरू केली की मुसलमानांनी काय करायला पाहिजे, ते काय करतं, आणि त्याच्यानंतर त्याची प्रतिक्रिया दुसऱ्या शिवसेनेने दिलेली आहे. म्हणजे माझी जी भीती होती की निवडणूक जवळ आली की पुन्हा पुन्हा तोच जातीचा, तोच धर्माचा मुद्दा घेऊन आपला प्रचार कसा करता येईल, त्याची सुरुवात मला असं वाटतं की आता झालेली आहे. कारण आता 10-11 दिवस राहिलेले आहे प्रचारासाठी.
म्हणून त्याचं उद्घाटन झालेलं आहे मला असं वाटतं. मी एवढंच काय त्या व्हिडिओबद्दलच म्हणणे किंवा तुम्हाला काही त्याच्याबद्दल आक्षेप आहे का नाही आता तुम्ही म्हणलात नाही, मला खूप आश्चर्य वाटतंय. एक क्रेडिट कमीत कमी मला द्यायला पाहिजे तुम्ही की ज्या चंद्रकांत खैरे साहेब माझ्या जिल्ह्यातले इतक्या वर्षापासून खासदार होते, आमदार होते, मंत्री होते, त्यांना कधीही मुसलमानांच्या बाबतीत आठवण आली नाही होती. हां, कमीत कमी याचा तर क्रेडिट द्यायला पाहिजे की माझ्यामुळे ते ईदगापर्यंत आले, लोकांना तिथे उभे राहून ईद मुबारकची शुभेच्छा देत होते. हे परिवर्तन कशामुळे झालेलं आहे? हे परिवर्तन याच्यामुळे झालेलं आहे की त्यांनी बघितलं की जे खासदार इम्तियाज जलील आहे ते आमच्या शिवजयंतीला येते, ते गणपती उत्सवमध्ये येते, ते हनुमान जयंतीला येते, ते दिवाळीमध्ये आपल्या सगळ्यांना विश करते, ते दसऱ्यामध्ये सगळ्यांना विश करते, ते ख्रिश्चन फेस्टिवल असू द्या, ते जैन फेस्टिवल असू द्या, ते रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये येतं. मग सर्व लोकांना घेऊन जाणारा खासदार आहे याची ओळख झाली. मग त्यांना असं कळलं की बाबा आता हे हिंदू मुस्लिम काही चालणार नाही. अनेक वर्ष मी त्याचा फायदा घेऊन सत्तेमध्ये राहिलेले आहे, मला माझीही स्ट्रॅटेजी चेंज करण्याची आवश्यकता आहे. म्हणून हे परिवर्तन त्यांच्याकडून आपल्याला बघायला मिळत आहे. भाजपाच्या नेतृत्वाला 3 सभा घ्याव्या लागत आहेत. त्यात एककलमी कार्यक्रम ठाकरे यांच्यावर टीका होत होती. ज्या दाराचे उंबरठे झिजवावे तिला नकली शिवसेना म्हणत असल्याचं प्रतिपादन शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केलं आहे. दररोज 3 सभा घ्याव्या लागतात आणि एक कलमी कार्यक्रम उद्धवजी ठाकरे साहेबांवर टीका करणं आणि टीका करत असताना ज्या शिवसेनेनं राजधर्म पाळण्याची भूमिका ज्यावेळेस अटलजी अडवाणीजीनं मांडली होती त्यावेळेस ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी गया तो गुजरात गया अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. ज्या शिवसेनेचे उंबरठे मागच्याच लोकसभेत त्यांनी झिजवले होते त्या शिवसेनेचा उल्लेख वेगळ्या पद्धतीने करत असताना एक शिवसैनिकामध्ये एक जिद्दीची भावना निर्माण झालेली आहे आणि ज्या अर्थी पंतप्रधानाला 10-20 सभा या ठिकाणी घ्याव्या लागतात त्या अर्थी या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मजबूतीनं पुढे जाते हा विषय त्याच्यातलं लक्षात घेण्यासारखा आहे. आणि म्हणून महाविकास आघाडी या मराठवाड्यात तर सगळ्याच्या सगळ्या जागेवर अतिशय ताकदीनं काम करते, नवे विजयाच्या दिशेने जात आहे. कालच मी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये होतो. निश्चित मराठवाडा असो की महाराष्ट्र असो, एनडीएला, भारतीय जनता पार्टीला आणि आमच्यातल्या गेलेल्या गद्दारांची ते एकही जागा येणार नाही अशा प्रकारची स्थिती निश्चित आहे. असं असताना बेरोजगारीविषयी काल गरिबाच्या घरातला मुलगा डॉक्टर व्हावा अशा प्रकारची भूमिका पंतप्रधानांनी मांडली. गरिबी हटवण्याचा संकल्प केल्याचं सांगितलं. 3 कोटी लोकांना घर देण्यास सांगितलं, परंतु याच पंतप्रधानाने 2016 हर घर छत देण्याची घोषणा केली, ती पूर्ण होऊ शकलेली नाही. हर घर नल देण्याची घोषणा केली, ती पूर्ण होऊ शकलेली नाही. काल सोलापूरमध्ये ज्या विडी कामगारांना चाव्या देण्याचा कार्यक्रम जो 2 महिन्यापूर्वी झाला होता, मी दाव्यासहित सांगतो एक एजन्सी ब्लॅकलिस्टेड एजन्सी आहे, जी ब्लॅकलिस्टेड एजन्सीनंच दुसऱ्याच्या नावावर काम घेऊन तिथं करतायत आणि अजूनही कोणत्याही प्रकारचं काम जे खोट्या घोषणा 30,000 घराच्या त्यांनी केलेल्या आहे. मला वाटत नाही 5,000-6,000च्या वर घर पूर्ण झालेले, परंतु चाव्यासुद्धा अजून हँडओव्हर झालेल्या नाही. पण एक भ्रष्टाचारी एजन्सी या ठिकाणी काम करते, तिला संरक्षण देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते अशा प्रकारची स्थिती आहे. संजय राऊतच्या डोक्यावर झालेला परिणाम तो घरच्यांना सुद्धा सहन होत नाही, तर बाहेरचे किती ऐकतील हे माहीत नाही, असा उपहासात्मक टोला शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना लगावलाय. नाही, भाजप आमच्या विरोधात वगैरे नाही. हे बघा, सर्वांचं टार्गेट काय आहे? नरेंद्र मोदीला 3ऱ्या वेळा पंतप्रधान बनवायचं. मग बनवायचं आहे ना,
मग त्या टायमाला भाजप असेल किंवा इतर पक्ष असेल, आणि भाजपची तर मुळामध्ये सर्वात मोठी जबाबदारी आहे की प्रत्येक खासदार हा निवडून गेला पाहिजे. म्हणून मला वाटतं भाजपच्या प्रत्येक कार्यकर्ता तनमन धनाने या महायुतीच्या उमेदवाराचा प्रचारही करेल, त्याला निवडून आणेल. अशी कुठे जर नाराजगी असेल तर ते ऑटोमॅटिक त्यांचे पक्षश्रेष्ठी याचा निर्णय घेतील आणि पक्षश्रेष्ठीसुद्धा त्यांना समजसुद्धा देतील. कारण की मोदींना पंतप्रधान बनवायचं आहे, ही गोष्ट विसरून चालणार नाही. संजय राऊत म्हणाले नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय, त्यांच्याकडून चुकीची विधाने केल्या जात आहे. संजय राऊतला स्वप्नातही मोदी दिसत आहेत, स्वप्नात एकनाथ शिंदे दिसत आहेत, देवेंद्र फडणवीस दिसत आहेत, आणि हा माणूस स्वप्नामध्ये सुद्धा झोपेमध्ये सुद्धा बडबड करतो असं त्यांच्या घरच्यांची तक्रार आहे. कारण की संजय राऊतच्या डोक्यावर झालेला परिणाम तो घरच्यांना सुद्धा सहन होत नाही. म्हणून त्यांनी 10चा टाईम 9वर आणलेला आहे की लवकर घरातून बॅग बाहेर जावी. म्हणून आता यांचं बोलणं आता घरच्यांना सहन होत नाही. तो बाहेरचे किती ऐकतील माहीत नाही, परंतु अशा बडबडीकडे जनतासुद्धा लक्ष देत नाही, एवढंच खरं आहे. आम्हाला नकली म्हणतात, पण शिवसेनेचा दणका काय असतो ते 4 जूनला निकालातून कळेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 4 जूनला आपण वाट पाहूया, कोण कुणाच्या मांडीवर बसणार आहे ते आपल्याला कळेल. एक नक्की सांगतो तुम्हाला, 4 जूनला पुन्हा सिल्व्हर यांची बैठक होणार आहे आणि त्याच्यामध्ये पेढे वाटण्याचं नाही तर रडण्याचा जाहीर कार्यक्रम होईल आणि त्याला अख्खा महाराष्ट्र हे पाहिल, हे एवढं मात्र निश्चित आहे. शिंदेनी टीका करत फिरण्यापेक्षा दुष्काळाकडे लक्ष द्यावे असे नाना पटोले म्हणतात. नाना पटोलेचे आम्हाला त्यांच्या बोलण्याची आम्हाला गरज नाही किंवा त्यांचं आम्ही कुठं मार्गदर्शन मागितलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये काय करायचं याची जाणीव एकनाथ शिंदे साहेबांना आहे आणि ते त्याच पद्धतीने काम करत आहेत. म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांना जाऊन विचारा शिंदे साहेबांनी काय केलं आणि तुम्ही काय दिवे लावले होते, हे लोक तुम्हाला सांगतील. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय, आत्ताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. अजूनही काही बातम्यांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे, त्यामुळे लवकरच भेटूया ब्रेक नंतर. तोपर्यंत पाहत रहा एडियन न्यूज. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण सर्व बघत आहात एडियन बातमीपत्र. फाजलपुरा येथे राजकीय वादातून जफर मर्चंट यांच्या लेडीज वेअर दुकानावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना 29 एप्रिल रोजी रात्री घडली आहे. दरम्यान दुकानात महिला कामगार काम करत असताना हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. 29 एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली आहे. जफर मर्चंट हे महाविकास आघाडीचं काम करतात. याच रागातून काही लोक रात्री तोंडाला रुमाल बांधून आली. यानंतर त्यांनी जफर यांच्या मर्चंट रेंज या लेडीज वेअर दुकानावर दगडफेक केली. दुकानात महिला कामगार असल्याने त्या घाबरल्या. हल्ला केल्यानंतर काही वेळातच हल्लेखोर पसार झाले. माहिती मिळताच सिटी चौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. यानंतर एसीपी संपत शिंदे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मेरे मकान पे इंडिया अलायंस के ताल्लुक से जो है तो मीटिंग चल रही थी जी. 2 दिन पहले जो है तो हम नंदू भाऊ को बुला के जो है तो उनको हम अपना सपोर्ट डिक्लेयर करें. उसके बाद आज बाद मगरिब के जो है तो कुछ लोग आए नकापोश और वो धमकी दिए कि अगर तुम पतंग का साथ नहीं देंगे तो घर जला देंगे, ये बोल के. और ये जो हादसा ये जो आपके सामने है इसके ऊपर पथराव करे और कहाँ गए किधर गए पता नहीं. और ये प्री प्लान है, गाड़ी के ऊपर कोई नंबर नहीं है, नकापोश थे, प्री प्लान है.
तो पतंग वाले बोले तो आपका इशारा किस तरह था? आप इम्तियाज MIM अली, को बोल- इम्तियाज अली उसके लोग थे। कितने लोग थे? 2-4 लोग थे। तो उन्होंने कुछ सिर्फ पथराव करे, आप लोगों के साथ भी कुछ मारहान करे? मारहान नहीं करे, पथराव करे। और मारहान में क्या करने का? वो तो धमकी दी ना, जान से मारने की धमकी दी है ना। घर जला देंगे। इसमें दहशत डालने की कोशिश करे। ये बात आपको बोले किसने? उन्होंने कुछ वो बात लोग की नहीं आपसे? बोले, वो लोग मतलब नहीं, वो धमकी दी। इन्हों रोक रहे थे, रोक बोले तो ये बोले कि तुमको जान से मार देंगे। लेडीज थे। अच्छा, शॉपर्स ऑफ लेडीज थे, बुटीक लेडीज थे। मैं तो था नहीं, अगर मैं रहता तो फिर उनको दिखाता था मैं। तो CCTV वगैरह में कुछ आया है उनकी फुटेज वगैरह? फुटेज अभी निकालने का है, निकाल के देखिए। पुलिस को आपने कब संपर्क किया? फौरी, जैसे मैं आने के बाद 112 पे घर वालों ने कंप्लेन कर चुके थे। अभी आपकी क्या मांग है प्रशासन से और इलेक्शन कमीशन से कि इस चीज़ को लेकर अगर क्या वो एक्शन इस तरीके की हरकत अगर करता है, तो अगर कुछ इलेक्शन डिपार्टमेंट का अगर ऐसा मर्चेंट ट्रेन, ये हमारे जफर अली साहब का एक शॉप है। भाभी जी इसको देखते हैं। उसके ऊपर आज पथराव हुआ। पथराव ऐसा हुआ, बोलकर पथराव हुआ। जिन्होंने क्या, उन्होंने कहा ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। सिर्फ हमने अभी पथराव कर कांचें तोड़ी, दुकान तोड़ी, इसके बाद में जान से मार देंगे साहब ने बोला। इस तरीके की धमकी, और घर भी जला देंगे। लोकशाही है, डेमोक्रेसी है, हर नागरिक को अपना स्वतंत्र है कौन से पार्टी के साथ जाना, किसको सपोर्ट करना, कैसे इलेक्शन में एक स्मूथली शांतता से इलेक्शन होना चाहिए, पीसफुल इलेक्शन होना चाहिए। लेकिन ये अभी से दहशत फैलाने की कोशिश कर रहे हैं। इस घटना का तो मैं निषेध करूंगा, लेकिन एक जरूर मांग करूंगा, क्या इलेक्शन कमिश्नर ये सब बर्दाश्त करता है? पुलिस कमिश्नर साहब से मैंने बात की है। पुलिस कमिश्नर साहब को मैंने रिक्वेस्ट की है, जल्द से जल्द इस घटना की जांच होनी चाहिए। आरोपी को जो भी हाईकोर्ट से उनको ढूंढना चाहिए और उन पर कड़क कार्रवाई होनी चाहिए। ये मर्चेंट ट्रेड दुकान पे अभी शाम को 2 मुंह ढके हुए लड़कों ने दुकान मालिक को धमकाया और कुछ पत्थर फेंके। उसके कारण दुकान का कांच वगैरह टूट के दुकान का नुकसान भी हुआ है। तो ये मालूमात मिलने पर हमारा पुलिस स्टाफ यहाँ आए। मालूमात लेने के बाद कुछ पॉलिटिकल राइवली से ये हुआ ऐसा लग रहा है, फिर भी इसमें इंक्वायरी करना जरूरी है। यहाँ का पंचनामा तो हम लोगों ने कर दिया है। अभी इनका FIR हम दाखिल कर रहे हैं और इंक्वायरी करके जो कुछ भी होगा वो उसका इन्वेस्टिगेशन किया जाएगा, तो आरोपी लोगों को पकड़ा जाएगा। और मेरा अपील है, ऐसा छोटा मोटा कुछ भी घटना हुई तो सब लोग शांति बनाए रखें। पुलिस अपना काम करेगी, किसी को कोई तकलीफ नहीं होगी। कि मैं पुलिस की तरफ से आप सब लोगों को आवाहन करतो। MIM पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी खुलताबाद येथे 29 एप्रिल रोजी संध्याकाळी प्रचार सभेत आवाहन केल्यानंतर त्यांनी एडीएन सोबत बातचीत केली आहे। यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर त्यांचं मत व्यक्त केलं आहे। देखिए, अल्हम्दुलिल्लाह आज मैं पूरा खुलताबाद तालुके का दौरा किया और मुझे इतनी खुशी है कि 10 साल पहले जब मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन आई थी यहाँ पे, तो लोगों का नज़रिया देखने का जो था वो कुछ और था। और विशेषकर जो दूसरे समाज के लोग हैं, उन्हें इस तरह का डर एक पैदा किया गया था कि MIM पार्टी आई है तो अब ऐसा होगा वैसा होगा करके। लेकिन आज ऐसा शायद ही कोई गांव था कि जहाँ पर मेरे मराठा समाज के भाई हो, धनगर समाज के हो, बंजारा समाज के लोग हो, दलित समाज के लोग हैं, ये पूरे के पूरे उतने ही उत्साह, उतने ही जोश और जज्बे के साथ खड़े हुए थे। तो कहीं ना कहीं उन्हें इस बात का एहसास तो हो चुका है कि हमें बार बार इलेक्शन के वक्त जाति के मुद्दों के ऊपर है तो इलेक्शन लड़े जाते थे, उसके बाद उनका मुद्दा कोई उठाता नहीं था। लेकिन पिछले 5 सालों के अंदर मैंने जो मुद्दे लोकसभा के अंदर उठाए हैं, ये आम लोगों से ताल्लुक़ रखते हैं और वो मुद्दे किसी एक विशेष जात, धर्म या मज़हब के नहीं थे, वो आम इंसानों से ताल्लुक़ रखते हैं। इसीलिए लोग आज ये इतनी तादाद के अंदर हमारे साथ जुड़ रहे हैं।
मुझे सिर्फ दुख इस बात का है कि मैं खुलदाबाद की आवाम के साथ दिल खोलकर आज बात करना चाहता था, लेकिन बाय द टाइम मैं यहाँ पर पहुँचा तो महज 5 मिनट बचे हुए थे। तो इंशाल्लाह बहुत जल्द एक और जलसा खुलदाबाद के अंदर मुनक़िद करेंगे, क्योंकि मेरी जीत के अंदर खुलदाबाद की आवाम का एक बहुत बड़ा हाथ था। उसमें यहाँ के नौजवानों ने जिस जोश के साथ मेरे लिए काम किया था और बुज़ुर्गों ने जिस तरीके से दुआओं से नवाजा था, उसी का नतीजा है कि पूरे महाराष्ट्र से इकलौता एक MP बनकर मैं वहाँ पर गया था। दोबारा मौका आया है, इंशाल्लाह और भी आएंगे और भी बात करेंगे। बहुत सारे काम जो है वो हमने आचार संहिता के लगने के इमीडिएट उस पर हमने उसके उद्घाटन इस वजह से किए कि हमें मालूम था कि आचार संहिता लग गई तो फिर और 2-4 महीने हैं तो काम हो नहीं सकेंगे करके, तो हमने जो जो काम हमें करना है उसका उद्घाटन हमने कर दिए हैं। अब जिन एजेंसीज़ को हमने दिए हैं वो एजेंसीज़ अलग अलग जगह के ऊपर काम कर रही है, और उद्घाटन करने का मतलब ये है कि आपका काम होना है, लेकिन सिर्फ आज जो काम होना है हो सकता है वो दूसरी जगह पे काम शुरू है, इस वजह से वो आज की जगह कल होगा, कल की जगह परसों होगा उसके अंदर, लेकिन जो जो काम हुए हैं वो इंशाल्लाह पूरे काम मुकम्मल होंगे। मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने आज दुसऱ्या दिवशी शहागंज येथील काही दुकाने पाडण्यात येऊन हातगाड्या व इतर सामान मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले आहे। मनपाचा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी शहरातील सिटी चौक ते गुलमंडी पार्किंग पर्यंतचे अतिक्रमणाची पाहणी केली। या रस्त्यावर फुलं अत्तर विक्रेते यांनी छोट्या वाहतुकीचे रोड बंद करून त्या ठिकाणी दुकाने मांडले होते। या ठिकाणी पाहणी करत असताना 3 दुकानदारांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली होती। तसंच या ठिकाणी असलेले इतर अतिक्रमणधारकांनी आपल्या दुकानांचं अतिक्रमण काढून घ्यावं, अन्यथा थेट सामान जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल अशी समज देण्यात आली होती। या अनुषंगाने सोमवारपासून अतिक्रमण विभागाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूरपुरा रस्ता गांधी पुतळ्यापासून कारवाई सुरू करण्यात आली। यात शहागंज येथील मस्जिद लगतच्या दुकानाचं शेड पाडण्यात येऊन लगतचे 2 अतिक्रमण दुकानं पाडण्यात आले। या ठिकाणी असलेले एकूण रस्ता बाधित ओटे व 19 कच्चे शेड निष्कासित करण्यात आले। तसेच येथील MS गर्डर मध्ये बांधलेले पक्के शेड निष्कासित करण्यात आले। या ठिकाणी असलेल्या 6 हातगाड्या व इतर सामान मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले आहे। जप्त केलेले सामान परत दिले जाणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे प्रशासकांच्या वतीने कळवण्यात येत आहे। उर्वरित भागात सदर कारवाई उद्या पुन्हा सुरू करणार असून ज्या नागरिकांनी अतिक्रमण केले असेल त्यांनी आपले अतिक्रमण सामान स्वतः काढून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे। सदर कारवाई उपायुक्त सविता सोनवणे यांच्या अधिपत्याखाली इमारत निरीक्षक मझहर अली, सागर श्रेष्ठ, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव, अतिक्रमण विभाग व नागरी मित्र पथकाचे कर्मचारी यांनी पार पाडली अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। तर शहरात पुन्हा एकदा गॅस टँकरचा अपघात झाल्याची घटना बीड बायपास रोडच्या उड्डाणपुलावर घडली असून सुदैवाने सदर टँकर रिकामा असल्याने जीवितहानी झाली नाहीये, त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। आपल्या शहरात पुन्हा एकदा गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाला। ही घटना बीड बायपास रोडवरील MIT महाविद्यालय समोरील उड्डाणपुलावर झाली आहे। सुदैवाने सदर टँकर रिकामा होता, यात कुठलाही गॅस नव्हता। मात्र या घटनेमुळे 3 महिन्यापूर्वीच्या महाभयंकर घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या। गॅस वाहून येणारा HP कंपनीचा एक भला मोठा टँकर मंगळवारी पहाटे बीड बायपास रोडवरील MIT कॉलेज समोरून पैठण रोडकडे टँकर जात होता। या टँकरच्या समोरच्या वाहनाला जबरदस्त टक्कर झाली, त्यामुळे टँकरचा समोरील भाग केबिन पूर्णपणे चक्काचूर झाला। टँकरच्या पाठीमागील भागही रस्त्यावर आडवा झाला, यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती। सुदैवाने सदर टँकर रिकामा असल्याने जीवितहानी झाली नाही। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात विविध पक्षात वाकयुद्धाला सुरुवात, जाती धर्मावरून आरोप प्रत्यारोप सुरू, राजकीय वातावरण तापले। राजकीय वादातून दुकानावर हल्ला, शहरातील फाजलपुरा परिसरातील घटना, मवियाचे काम करत असल्याने जफर मर्चंट यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप। याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत राहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।